नमस्कार, मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते। जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये पुण्यामध्ये भीमथडीच्या जत्रेचे आयोजन केले जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी भीमथडीच्या यात्रेमध्ये काय काय आलेले आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। जसं की आपणा सर्वांना शहरापेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये राहायला आवडते किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या वस्तू असतात त्या आपल्याला घेता याव्या यासाठी भीमथडीची यात्रा खरोखरच खूप महत्त्वाची मानली जाते। यामध्ये आपल्याला अनेक ग्रामीण उद्योजक म्हणजे बचत गटाच्या महिला असतील किंवा अनेक जण असतात तेथे आपल्याला त्यांचे स्टॉल पाहायला मिळतात। असे सांगितले जाते की महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या भीमथडीची ही यात्रा आहे आणि ह्याचे वेळापत्रक पण आता जाहीर झालेले आहे। ही भीमथडीची यात्रा यावर्षी 21 ते 24 डिसेंबर या कालावधीमध्ये आहे। या जत्रेमध्ये आपल्याला ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटासह महिला उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी ह्या मुख्य हेतूने ही भीमथडी जत्रा नेहमी भरवली जाते। दरवर्षी ही जत्रा भरवली जाते। भीमथडीची जत्रा यावर्षी 17व्या वर्षी पदार्पण करणार आहे। गेल्या 16 वर्षापासून ही जत्रा पुण्यामध्ये भरवली जाते आणि आता यावर्षी 17व्या वर्षामध्ये ही यात्रा पदार्पण करणार आहे। भारतीय परंपरा, संस्कृती, कारिगिरी याचा समावेश असलेले 5 दिवसीय भीमथडीची जत्रा 21 तारखेपासून सुरू झालेली आहे, म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे आणि ही आता 25 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे यंदाची जी जत्रा आहे ती पर्यावरणपूरक आणि प्लास्टिक मुक्त भीमथडीची जत्रा म्हणून नव्या रूपाने भरवण्यात आलेली आहे। यासाठी जे विक्रेते आहेत, जत्रेतील जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून कापडी पिशव्या आणि कागदी पिशव्याचा वापर केला जाणार आहे। पर्यावरणपूरक आणि प्लास्टिक मुक्त असा महत्त्वाचा संदेश पण या जत्रेमधून देण्यात येत आहे। आणि यंदाच्या भीमथडीच्या जत्रेमध्ये राज्य, परराज्य, ग्रामीण भागातील महिला उद्योगांनी बनवलेले कपडे, आकर्षित विणकाम, सुती कपडे, कलाकुसरीच्या वस्तू तसेच कडधान्यासह नाचणी असेल, राळ असेल, सावा, भगर, सामा, वरई यासारखे, त्यानंतर त्यांनी बनवलेले मसाले असेल, अशा अनेक वस्तूंचे स्टॉल आपल्याला तेथे पाहायला मिळतील। तसेच विविध प्रकारचे लोणचे असतील जे केमिकल न घालता बनवलेले असतील, त्यानंतर शेतमाल, फळभाज्या विक्रीचे स्टॉल पण आपल्याला तेथे पाहायला मिळतील। तसेच टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तूचे दालन, महाराष्ट्राची कला संस्कृती असलेले भरपूर स्टॉल आपल्याला तेथे पाहायला मिळतील। तसेच अतिशय महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची कला संस्कृती, गोंधळी असतील, पोतराज असतील, भारुड असतील, ज्योतिष असतील, त्यानंतर नंदी बैल, हलगी, वासुदेव हे पण सर्व आपल्याला त्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल। त्यानंतर लेझिम असेल, ढोल असेल, गजनृत्य असेल, आदिवासी कला दर्शन असेल, आदिवासी नृत्य असेल, असे आकर्षक दालने आणि कला आदीसह एकूण 320 स्टॉल यावर्षीच्या भीमथडीच्या यात्रेमध्ये असणार आहेत। तसेच याशिवाय राज्यातील, परराज्यातील निवडक उत्पादनाचे दालने, पर्यावरण संवर्धन ही संकल्पना घेऊन येणारे देवराई हा उपक्रम म्हणजे देशी वृक्ष संवर्धन, पर्यावरण वाचवा संदेश, तसेच विषमुक्त किचन गार्डन, मत्स्य व्यवसाय कसा केला पाहिजे, त्याच्यानंतर पुष्परचना कशी केली पाहिजे, रेशमी व मधुमक्षिका याबद्दल, या सर्वांबद्दल खास माहिती देणारे स्टॉल पण आपल्याला यावर्षी भीमथडीच्या यात्रेमध्ये पाहायला मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जत्रेमध्ये आपल्याला ग्रामीण खाद्य, कुठल्याच प्रकारच्या केमिकलचा वापर न करता घरगुती बनवलेले लोणच्यांचे प्रकार असतील, त्यानंतर महिला बचत गटांनी बनवलेल्या हस्तकला असतील, उन्हाळी पदार्थ असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, कपडे असतील, फळे असतील, पालेभाज्या, धान्य, कडधान्य, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात। तर नाचणीचे पापड असतील, नाचणीचे कुकीज असतील, या व्यतिरिक्त अनेक गोष्टी असतील या जत्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि ही भीमथडीची जी जत्रा आहे ते 21 ते 24 डिसेंबर या कालावधीमध्ये कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आलेली आहे। आणि भीमथडीच्या या जत्रेचे विशेष आकर्षण म्हणजे यंदाची जत्रा आहे ती भरड धान्यासह नाचणी असेल, राळ असेल, सावा असेल, भगर, सामा, वरई तसेच वैविध्यपूर्ण वस्तू, नैसर्गिक शेतीच्या उत्पादित होणारा माल, विविध प्रक्रिया, उद्योगातील पदार्थ अशी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना घेऊन येणारी ही यंदाची जत्रा आहे। विशेषतः यंदा
नवीन महिला बचत गटांना प्राधान्याने प्रवेश दिला गेलेला आहे। या वर्षीच्या भीमथडीच्या जत्रेमध्ये आपल्याला एकूण 300 पेक्षाही अधिक स्टॉल पाहायला मिळणार आहेत। आणि जसं की आपणा सर्वांना माहिती आहे की 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आहे। त्यामुळे भीमथडीच्या या जत्रेमध्ये आपल्याला भरड धान्य आणि त्याचे शेकडो प्रकार पाहण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे। 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आहे। या निमित्ताने देशभरात भरड धान्याविषयी सर्वत्र जनजागृती सुरू होती। भरड धान्य हे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने त्याचा आहारातील वापर हळूहळू वाढत चाललेला आहे आणि यावर्षी यासाठी विविध ठिकाणी अनेक भरड धान्याच्या अनेक स्पर्धा पण आपल्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या होत्या। आपल्याला यावर्षी भीमथडीच्या या जत्रेमध्ये सर्व प्रकारचे धान्य आणि त्यापासून बनवलेले पीठ असेल, पास्ता, पापड, नूडल, रागीचे बिस्किट्स, ढोकळा, डोसा, इडली, पोहे, लाडू, कुरकुरे, दलिया, थालीपीठ, उपमा, खाकरा, खीर असे अनेक प्रकार आपल्याला या यात्रेमध्ये पाहायला मिळणार आहेत। असे कितीतरी प्रकार पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत। दरवर्षी डिसेंबर मध्ये भीमथडीची जत्रा भरवली जाते। यात ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचे दर्शन होते। तसेच विविध पारंपरिक खेळ, खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचल पण पाहायला मिळते। शिवाय रोज संध्याकाळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन पण केले जाते। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे खानदेशातील मांडे ही भीमथडी जत्रेचे महत्त्वाचा पदार्थ आहे। त्यामुळे वर्षभर पुणेकर या भीमथडीच्या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात। तर आपल्याला यावर्षी खानदेशीय मांडे पण खायला मिळणार आहेत। याचे पण भरपूर स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तसेच पारंपरिक खेळाचे रेलचल म्हणजेच बैलगाडी असेल, बैलगाडी, पारंपरिक पदार्थ, पारंपरिक खेळ, त्याचबरोबर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू, तसेच महाराष्ट्राची कला संस्कृती, पर्यावरण संवर्धन, एकात्मिक शेती या विषयांवरची दालने पण आपल्याला भीमथडीच्या जत्रेमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि या जत्रेचे आयोजन 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर असे करण्यात आलेले आहे। अद्याप आपणही भीमथडीच्या जत्रेला भेट दिलेली नसेल तर या पारंपरिक सर्व गोष्टी पाहण्यासाठी केमिकल फ्री वस्तू ज्या घरी बनवलेल्या आहेत त्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपणही लवकरात लवकर भीमथडीच्या या जत्रेला एक वेळेला नक्की अवश्य भेट द्यावी। महाराष्ट्राची कला संस्कृती जपणारी, पर्यावरण संवर्धन, पर्यावरणाचे चांगले संदेश असे देणारी, तसेच भरड धान्याचे अनेक शेकडो प्रकार आपल्याला यावर्षी या जत्रेमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर एक वेळेला आपण भीमथडीच्या या जत्रेला नक्की भेट द्यावी। आणि आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।